ब्रह्मवचन. लेखक R.P. चिकलठाणकर. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. ब्रह्मवचन. काय म्हणालं यापेक्षा कोण म्हणालं याचं मूल्य आणि परिणाम अधिक महत्वाचा असतो. चले जाओ हा 2 अक्षरी शब्द उच्चारायला एका सेकंदापेक्षाही कमी अवधी पुरतो. पण 2500 वर्षांपूर्वी सहस्रकाला तथागताकडून मिळालेला अहिंसा हा शब्द उमजला तो साबरमतीच्या संताला. आणि म्हणून 1942 हा राष्ट्रपिता ठणकावून म्हणू शकला, क्विट इंडिया. चौरंग करून आणा, जेरबंद करा किंवा देहदंड असे आदेश अत्यंत कडवटपणानं पण सौम्य मृदू शब्दात देऊन महाराज सदर सोडत. नंतर फक्त अंमलबजावणीच. हायकोर्टात नाही साधलं म्हणून चला सुप्रीम कोर्टाकडं असला प्रकार नाहीच. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हा प्रकारच नाही. महाराजांच्या मुखातून निघालेला उद्गार म्हणजेच ब्रह्मवाक्य. तर समुद्रात उचलून फेकून देईन. स्वामी विवेकानंदांचं हे वाक्य वाचणाऱ्या ऐकणाऱ्यांच्या मनात विकल्प येतो. कारण विश्वनाथ दत्तांच्या निधनानंतर हातातोंडाची गाठ पडण्यासाठी नरेंद्राला प्रेसमध्ये खिळे जुळवावे लागले होते हे त्यांना ज्ञात नसतं. मातेच्या उदरातला अंधकार त्यागून पारतंत्र्यातल्या काळोखानं ज्याचं स्वागत केलं जातं तोच सिंहगर्जना करू शकतो. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं म्हणणारा बाळच लोकांच्या मान्यतेला पात्र होतो. प्रज्ञा, शील, करुणा हे ब्रह्मवचन उच्चारण्यासाठी महामानवाला उभा जन्म धगधगत्या अग्निपरीक्षेला प्रतिक्षण सामोरं जावं लागलं. तेव्हाच आद्यज ते अंत्यज यांच्यातलं अंतर सर्वार्थानं कापायला भारतरत्न महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर सिद्ध झाले आणि दुःखितांच्या शोषितांच्या उंजळीत उजेड पेरण्याचं काम अविश्रांत करत राहिले. आपल्या अवघ्या 60 वर्षाच्या आयुष्यात कृतिताचं आणि उक्तिताचं स्पष्टीकरण समर्थन न देता तो काळ विधायक उदात्त काजाकरता निर्धारानं व्यतीत करा असं संयमानं सांगणारे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे वंदनीय ठरले. 1901 साली जानेवारीच्या 16 तारखेला आपल्या ध्यासाला आपल्या श्वासासोबत नेणारा हा तपस्वी रूढार्थानं थांबला. पण वाहत्या अश्रूनिशी संपूर्ण भारतवर्ष त्यांच्या वचनांच्या प्रतिपूर्तीसाठी सज्ज झाला. क्रांतिज्योती सावित्रीबाईंना अग्रणी उभा करणारा महात्मा हाती आसूड घेऊन उभा राहिल्यामुळं त्यांच्या पदचिन्हावर पाऊल ठेवत बहन फातेमा आणि सेवा सदनाच्या उद्गात्या रमाबाई महादेवराव रानडे यांना नारी शक्तीच्या उन्नयनासाठी पाय रोवून उभं राहता आलं. 20व्या शतकाच्या शेवटी जन्माला आलेल्या एका संवेदनशील विभूतीचंही माझ्या मनावर विलक्षण गारुड आहे. जगाला प्रेम अर्पावे म्हणत या प्राजक्ताच्या फुलानं देह ठेवला आणि चुरगळणाऱ्या पायांनाही फुलं सुगंधच देऊन जातात ही उक्ती सार्थ केली. ज्यांच्याकडं बघून जीवन उन्नत झाली, विचारांच्या कक्षा रुंदावल्या, दिशा ठरल्या, मार्ग सापडला अशी नावं काही कमी नाहीत. ने मजसी ने परत मातृभूमीला म्हणणारे तात्यासाहेब देशभक्तीचं मूर्तिमंत उदाहरण. रामेश्वरमच्या समुद्रकिनारी पक्षी लक्ष्मण शास्त्र्यांच्या निगराणीत वाढलेल्या छोट्या अबुलच्या मनात एरोनॉटिकल इंजिनियर होण्याचं बीज पेरलं गेलं. ते स्वप्न ऊर्ध्वस पातळीवर उगवून आलं. त्यांच्या या कष्टसाध्यतेनं त्यांना
देशाला देण्यासाठी तुमच्याकडे 10 मिनिटं आहेत का, हा प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला. सायासानं परिवर्तन म्हणजे इष्ट परिवर्तन साधता येतं याच्यावर नितांत श्रद्धा असणाऱ्या एका विवेकी व्यक्तिमत्वाशी गेली 4 दशकं माझा जाणता ऋणानुबंध आहे. सर, सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी काय करावं, या माझ्या बाळबोध प्रश्नावर संयमी मौन बाळगत 8व्या दिवशी त्यांनी कान आणि डोळे उघडे ठेवत चल असं काहीसं चमत्कारिक उत्तर दिलं. पक्षी स्नेही डॉक्टर दिलीप यार्दी यांच्या उत्तराचा अर्थ कळायला मला 2.5 ते 3 दशकं उशीर लागला. या ललितात उल्लेख केलेल्या सर्वांनीच दिव्यत्व प्रतीत झाल्याखेरीज मुखातून शब्द सांडू दिलेला नाही. म्हणूनच चले जाओ किंवा प्रज्ञाशील करुणा ही वचनं ब्रह्मवचनं झाली, महामंत्र झाली. याचं कदापिही विस्मरण आपण होऊ देता कामा नये. ब्रह्मवचन या ललित लेखाचं वाचन आपण ऐकलं. लेखक R.P. चिकलठाणकर. संपर्क क्रमांक 9960116300. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.